आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या 2026-27च्या अंदाजपत्रकावरून महासभेत मोठा वाद निर्माण झाला आहे। शिवसेना महानगर प्रमुख तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत पुराव्यासह गौप्यस्फोट केला। तिदमे यांनी आरोप केला की मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासासाठी राखीव असलेला 8 कोटी रुपयांचा निधी प्रभाग क्रमांक 25 मधील रस्त्यांच्या कामासाठी वळवण्यात आला आहे। तसेच मागासवर्गीयांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा निधी मागील वर्षीच्या 5,57 लाखांवरून यावर्षी केवळ 2 कोटींवर आणण्यात आला आहे। दिव्यांग बांधवांच्या निधीतही कपात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। मागील वर्षी 31 कोटींची तरतूद असताना यंदा ती 25,66 लाखांवर आणली आहे। क्रीडा व इतर उपक्रमांसाठीचा निधी 75 लाखांवरून थेट 15 लाखांवर घसरला आहे। स्थायी समितीच्या 133,66 लाखांच्या विशेष निधीपैकी तब्बल 60% निधी केवळ 6 प्रभागांमध्येच वाटप करण्यात आल्याचा आरोप करत हा निधी काही विशिष्ट नगरसेवकांना लाभ देण्यासाठी वापरल्याचेही त्यांनी सांगितले। याशिवाय महापालिकेच्या खर्चातही विसंगती असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले। हाऊसकीपिंग खर्चात 361% वाढ तर उद्यानांच्या देखभाल खर्चात कपात करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आपला प्रभाग क्रमांक 24 मधील पाणी आणि ड्रेनेज समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आवश्यक 10 कोटींच्या तुलनेत केवळ 39 लाखांची तरतूद केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला। दरम्यान मागासवर्गीय आणि दिव्यांगांच्या निधीतील कपात त्वरित रद्द करावी तसेच निधीचे समसमान वाटप करावे, अन्यथा वंचित घटकांसोबत आंदोलन छेडण्याचा इशाराही तिदमे यांनी दिला आहे। पत्रकातील पान नंबर 400 ते 408 जर आपण बघितलं तर त्यामध्ये भांडवली खर्च, राखीव बाबी व महसूल खर्च जो काय आहे तो 133,66 लाख रुपयाची तरतूद त्यामध्ये दाखवलेली आहे। त्यातील हा निधी प्रभागातील विशिष्ट सदस्यांसाठी दिलेला आहे। तर त्या संदर्भात 133 कोटी सुमारे 60% निधी केवळ 7 प्रभागांना त्यात दिसतोय। तर महापौरची आमची विनंती की 31 प्रभाग आहेत तर सगळ्यांना समान तो खर्च दिला पाहिजे। त्यामध्ये जे काही स्थायी समिती सदस्य आहेत तर त्यांना फक्त 16 सदस्यांना जो काही निधी दाखवला आहे तर त्याबद्दल सुद्धा बाकीचे 106 जे काही नगरसेवक आहेत त्यांचा सुद्धा त्यात विचार केला गेला पाहिजे। कारण आपण बघू की बाकी 106 लोकांवर अन्याय त्याप्रमाणे होतोय, कारण आपण त्यांना सुद्धा लोकांनी जनतेने निवडून दिलेले आहे। फक्त 16 सदस्यांना वेगळा न्याय का? तर निधी देताना सर्वांना सारखा दिला गेला पाहिजे। तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये 26,66 लाख रुपये दाखवले निधी। त्यानंतर प्रभाग 25 मध्ये 20,75 लाख रुपये, तसेच प्रभाग 30 साठी 10,40 लाख रुपये। तर माझी विनंती की सर्व प्रभागांना सारखा निधी भेटला पाहिजे होता। त्यामध्ये आपण बघू स्वतः महापौर ताईंचा आणि आमच्या गटनेत्यांचा जो प्रभाग आहे त्यामध्ये 5,75 लाख रुपये फक्त दाखवले। तसेच प्रभाग क्रमांक 14, 15, 26 आणि 28 यांना कुठलाही निधी तरतूद त्यामध्ये दाखवलेली नाही। त्या 4 प्रभागांवर जो काय नाही त्याच्यामध्ये शिवसेनेचा 26 प्रभाग जो आहे 4 आमचे सदस्य आहेत। तसेच प्रभाग 28 जो आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे 2 सदस्य, बीजेपीचे 2 सदस्य आहेत। तर माझी विनंती त्यांना सुद्धा निधी तरतूद ही केली पाहिजे। तसेच जो काही चुकीचा पायंडा पडतोय की 133,66 लाखाची तरतूद ही रद्द करावी व हा निधी सर्व प्रभागांना समान वाटप करावा अशी महापौर आमची विनंती आहे। आणि त्यानंतर राखीव बाबींचा भांडवली खर्च जो काही मागासवर्गीय वस्त्यांसाठी खर्च अपेक्षित असतो तो निधी देखील पळवण्याचं काम या अंदाजपत्रकात दिसत आहे। आपण बघू की पेज नंबर 403 जो काही राखीव भांडवली खर्च आहे तो मागासवर्गीय राखीव निधी प्रभाग 25 मधील सिडकोतील रस्त्यांना 8 कोटी रुपयाची निधी तरतूद यामध्ये केली आहे। तर माझी विनंती ज्या काही दलित वस्त्या आहेत त्या दलित वस्त्या सोडून हा निधी दुसरीकडे वळवला गेलाय तर हे चुकीची प्रथा जी आहे ती थांबली पाहिजे। कारण आपण बघू की आमच्या प्रभाग 24 मध्ये सुद्धा 3 मागासवर्गीय वस्त्या आहेत। त्यामध्ये इंदिरा गांधी वसत क्रमांक 1, इंदिरा गांधी वसत क्रमांक 2 व जी काही पासोडी म्हणून एक आहे। तर या तिन्ही ठिकाणी आपण बघू की आतापर्यंत तिथे म्हणजे पासोडी मध्ये आतापर्यंत तिथे याची व्यवस्थाच केली नाही मलवाहिन्यांची। तर या मलवाहिन्या तिथं करणं आवश्यक आहे। त्यासाठी कुठली तरतूद वारंवार आम्ही 4 वर्षापासून पत्र देतोय पण प्रशासनाने कुठली तरतूद त्यामध्ये केलेली नाही। आपण बघू की पूर्ण मलजल आहे ते सकाळपासून दिवसभर रस्त्याने वाहत असतं। तर ही एकदम दुर्दैवी बाब आहे। जर मलजल रस्त्याने वाहत असेल तर प्रभाग 24च्या लोकांनी आम्ही टॅक्स भरला पाहिजे का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर त्यासाठी तरतूद करणं आवश्यक आहे। त्यानंतर पेज नंबर 141 व पेज नंबर 142 आपण जर बघितलं का दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी मागच्या वर्षी 31 कोटी रुपयाची तरतूद केली होती अंदाजपत्रकामध्ये। मागच्या वर्षीला प्रशासनाच्या महासभेने 18,56 लाखाची तरतूद केली होती। ते 31 कोटी रुपये खर्चाची
मंजुरी घेण्यात आता येणार आहे. तर माझी विनंती, तर खर्च आपला मंजूर जो काय होता तो 18,56,00,000 लाख होता, त्याची आपण 31 कोटी रुपये आता आपल्याकडे मंजुरी घेणार आहे. तर त्या संदर्भात सुद्धा विचार व्हायला पाहिजे का तो खर्च नक्की कशावर केला गेला आहे. तसेच 25,66,00,000ची तरतूद ही कपात केली आहे दिव्यांगाच्या याच्यामध्ये. तर त्या बाबतीत सुद्धा विचार केला गेला पाहिजे, कारण दिव्यांग बांधवांची जी काही क्रीडा स्पर्धा आहे त्याच्यासाठी मागच्या वर्षी 75 लाखाची तरतूद होती. या वर्षी ती कपात करून 15 लाखावर तरतूद केली आहे. तर त्या संदर्भात सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. त्यानंतर मागासवर्गीय बांधवांचं तुम्हाला मी आता सांगितलंच आहे, तर जी काही कपात केली आहे तर त्यासाठी तो निधी अन्य ठिकाणी वापरला जातोय. तर त्या संदर्भात सुद्धा विचार होणं आवश्यक आहे अंदाजपत्रकामध्ये. तसेच पेज नंबर 140 ला शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षी 5,57,00,000ची तरतूद जी करण्यात आलेली होती, कल्याणकारी योजना असेल, कौशल्य विकास असेल त्यासाठी, पण ती कपात करून यावेळेस 2 कोटी रुपये केली आहे. त्यामुळे सुद्धा वाढ करणं आवश्यक आहे. तसेच महापालिकेच्या जे काही मिळकती आहेत पेज नंबर 137 आपण बघू की त्याच्यामध्ये डायरेक्ट 361% वाढ केली प्रशासनाने. तर ती 361% वाढ करणं आवश्यक आहे का. तसेच हाऊसकीपिंगसाठी मागच्या वेळेस 13 लाख रुपये खर्च होता, तो यावेळेस डायरेक्ट 60 लाख रुपये करण्यात आला आहे. तर याचं सुद्धा स्पष्टीकरण प्रशासनाकडून आवश्यक आहे. तसेच पेज क्रमांक 135 शहरातील रस्ते सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यासाठी 67% वाढ यावेळेस करण्यात आली आहे. 35 कोटीचा जो खर्च होता तो 48 कोटीवर नेण्यात आला आहे. त्या संदर्भात सुद्धा प्रशासनाने आपल्याला कळवलं पाहिजे की एवढा खर्च कशासाठी लागतो आहे. तसेच झाडू, पाट्या, फावडे, उंदीर, पिंजरे पूर्ण आपण शहरातील